श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो अनुभव ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे. चला तर ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. माझ्या मिस्टरांना आणि मला जे काही अनुभव आले ते सर्व तुमच्यासोबत शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, आम्ही गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. आम्ही स्वामींच्या सेवेत कसं आलो तर आमची जी बहीण आहे ती बहीण खूप स्वामींची सेवा करते. तिने आम्हाला स्वामींविषयी सांगितलं आणि आम्ही स्वामींची सेवा करू लागली. सर्वप्रथम स्वामींची सेवा कशी असते, स्वामी खूप कडक असतात असा गैरसमज होता. पण जेव्हापासून स्वामींच्या सेवेत आले तेव्हा कळालं, स्वामी तर कडक नाही तर ती एक माय आहे, माऊली आहे. सर्व भक्तांची ती आई आहे. आई कुठे लेकराला रागवली तरी प्रेमाने जवळ घेत असते. तसेच स्वामींचे साक्षात्कार झाले. स्वामींनी प्रत्येक क्षणोक्षणाला उभे राहून आईचे कर्तव्य पार पाडले आहे. आमची आई ही खूप आजारी होती. आई आजारी असल्यामुळे स्वामींकडे तिच्या जीवनाची खूप धाव मागितली, पण स्वामींनी ते ऐकलं नाही. माझी आई गेली. आई गेल्यानंतर मी स्वामींना खूप बोलली, रागवली. स्वामी, तुम्ही माझ्या आईला नेलं, आता तुम्ही मला माझ्या आईसारखं माया करायची, प्रेम करायचं, तरच मी तुमची सेवा करेल असं मी स्वामींना म्हणायची. आणि रोज स्वामींना सांगायची, तुम्ही माझी आई आहे, आईसारखं मला जीव लावा. आणि खरंच स्वामी महाराज तसंच करायचे. माझ्याकडून काही चूक झाली तर माझ्या मनामध्ये यायचं की स्वामींनाही आवडत नाही. एक आई जसं बाळाला आई रागवेल हा धाक असतो, तसं मला प्रत्येक वेळेस धाक असायचा की स्वामी रागवतील म्हणून, स्वामींना वाईट वाटेल, मी असं करायला नको होतं. मी जर कुणाचं मन दुखवलं तर लगेच माझ्या मनात असं यायचं. त्यावेळेस मग माझं मन मला सांगायचं की मी चुकलं आहे, मी बरोबर आहे. एखाद्याची मदत केली तर वाटायचं की स्वामी आज खूप खुश होतील. आणि तसंच चालू होतं. खूप छान आमच्या जीवनामध्ये चालू होतं. आम्ही जे माझे मिस्टर आहे ते ऑटो चालवतात. ऑटो चालवल्यानंतर आमची जी काही रोजीरोटी होते त्याच्यावरती होते. स्वामी कृपेने खूप छान आमचा संसार सुरू आहे. माझे मिस्टर हे चाकणच्या मठामध्ये कंटिन्यू जात असतात. तिकडलं त्यांना जर भेटलं एखादं भाडं तर ते नक्की तिकडे घेऊन जातात आणि मठामध्ये जात असतात. ते स्वामींना विनंती करतात की स्वामी, आज तिकडलं मला भाडं मिळू द्या, मला तुमच्या मठामध्ये दर्शनासाठी यायचं आहे. आणि काय आश्चर्य, त्यांना तिकडलं भाडं मिळतं म्हणजे मिळतं आणि ते चाकणच्या मठात जातात. त्या चाकणच्या मठामध्ये जे आपले स्वामीसुत आहे त्यांनी ज्या पादुका स्वामींनी 14 दिवस त्यांच्या पायामध्ये घातल्या होत्या त्या पादुका तिथे ठेवलेल्या आहे. त्यामुळे तिथले खूप भक्तांना साक्षात्कार हे लवकर येतात. प्रत्येक मठामध्ये स्वामींचं अस्तित्व तर आहेच, पण इथे एक आगळंच वेगळं आहे. माझे मिस्टर एक दिवस काय झालं की असेच जे ऑनलाईन बुक करतात, ऑटो बुक करतात, तिथे त्यांना कळालं की हे चाकणचं हे आहे. त्या दिवशी गुरुवार होता आणि मिस्टरांची खूप इच्छा होती तिकडे जाण्याची. मिस्टर म्हणजे ती ऑर्डर घेण्याच्या अगोदरच दुसऱ्या रिक्षावाल्यांनी ती ऑर्डर घेतली. त्यामुळे माझे मिस्टर खूप नाराज झाले की मला यायचं होतं आणि स्वामी हे काय केलं. तर स्वामींचा तारक मंत्र म्हटले. फक्त तारक मंत्र म्हटल्याच्या नंतर लगेच स्वामी भक्तांनो त्या जे रिक्षावाल्यांनी ते बुक केलं होतं त्याने ते कॅन्सल केलं आणि लगेच या दादांनी ते बुक केलं आणि खरंच स्वामींची प्रचिती आली. त्यात मग ताई होत्या त्यांनी तिथे सोडलं आणि ते मठामध्येच थांबले, कारण त्या ताईंना पुन्हा रिटर्न मागे यायचं होतं. मग मठामध्ये सेवा वगैरे सर्व झाली. खूप छान त्यांचं मन प्रसन्न झालं. त्यानंतर ताईंना घेऊन संध्याकाळी ते पुन्हा रिटर्न आले. हा स्वामींचा खूप मोठा त्या दिवशी साक्षात्कार चमत्कार झाला. त्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कसे बदल घडवले, स्वामी सेवेने आम्हाला नेमकी काय मिळालं हे तुम्हाला सांगते. सर्वजण आम्हाला म्हणायचे की तुम्ही खूप देवाचं करता, खूप देवदेव करता, पण तुमच्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. असं का बरं. तर मी त्यांना सांगायचे की माझ्या आयुष्यात मला खूप बदल झाले आहे. ते बदल कसे की माझं जी मन शांती आहे ती मला मिळाली आहे. या मन शांतीसाठी
साठी आज प्रत्येकजण धडपडत आहे, काही ना काही करत आहे, पण ही मन शांती फक्त आणि फक्त स्वामींच्या चरणी आहे. भलेही आम्हाला आर्थिक मदत होत नसेल, भलेही आम्ही श्रीमंत नसू, पण जी काही मिरची भाकर खातो त्यामध्ये सुखी आहोत, समाधानी आहोत आणि स्वामी कृपेने मन शांती आहे. असं आमचं जीवन चालू होतं. त्याचमध्ये कुठलं संकट आपल्यावरती कधी ओढून येईन हे कधीच सांगता येत नाही. असंच आमच्या बाबतीत देखील घडलं. माझी जी मुलगी आहे ती 5 वर्षाची. माझ्या मुलीने काय केलं की खेळता खेळता ती तोंडामध्ये पिन घालत होती. पिन घालता घालता ती पिन अचानक ती झोपलेली होती आणि अचानक ती पिन तिच्या याच्या गेली, पोटामध्ये गेली. खाली तिने गिळली ती पिन. गिळल्यानंतर ती ओरडत होती, आई मी पिन गिळली, पिन खाल्ली. पण मला काही विश्वास बसला नाही. म्हटलं ही म्हणजे असं म्हणत असेल बघ गिळली, पण पिन कशी जाईल असं मला वाटत होतं. पण एक मनामध्ये भीतीही वाटत होती की खरंच असेल का. आणि ती खरंच लगेच म्हणायला लागली 2 दिवसांनी माझं पोट दुखतं. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांना सांगितलं की तिने असं असं केलं आहे. तर डॉक्टर म्हटले का आपण बघूया. मग सोनोग्राफी केली तर खरंच पोटामध्ये पिन होती, पण ती पिन काय एका कडेला जाऊन पॅक बसलेली होती असं तिथे दिसत होतं. डॉक्टर म्हटले ऑपरेटशिवाय याला पर्याय नाही, ऑपरेशन करावे लागेल. असं म्हटल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. एवढ्या लेकराचं कसं ऑपरेशन करायचं, काय करायचं, कोणीच पुढे दिसत नव्हतं. फक्त स्वामी महाराज दिसत होते. मग आम्ही लगेच मठामध्ये गेलो. श्रीफळ वगैरे स्वामींना सर्व ठेवलं. आणि माझी जी मुलगी आहे ती देखील स्वामींची खूप भक्त आहे. ती स्वामींची खूप सेवा करते, तारक मंत्र म्हणते, स्वामींना नैवेद्य दाखवते. तिचा प्रचंड विश्वास आहे स्वामींवरती. त्या दिवशी आम्ही मठात जाऊन आलो. त्यानंतर स्वामींना सर्व सांगितलं आणि तिने देखील स्वामींना काय केलं की म्हणे बाबा आज गुरुवार आहे, मला स्वामींसाठी हार, नारळ आणि खडीसाखर घेऊन या असं ती स्वतःहून म्हटली. आणि मग माझ्या मिस्टरांनी ते सर्व तिला घेऊन आले. आणि मग तिने संध्याकाळी महाराजांपुढे ते ठेवलं आणि स्वामींना सांगितलं, स्वामी आजोबा मी पिन खाल्ली आहे, पण मला काहीच होऊ देऊ नका. अशी ती रडत होती आणि स्वामींशी बोलत होती. तिचं ते बघून आम्ही देखील खूप रडलो त्या दिवशी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी बोलवलं होतं आणि आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर म्हटले की तुमचा काय निर्णय आहे तो सांगा. तर आम्ही म्हटलं की तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, कारण तुम्हाला जे कळतं ते आम्हाला कळत नाही असं म्हटलं. डॉक्टर म्हटले की आपण काल जे औषध दिले होते त्यांनी काही झालं का ते बघूया, पुन्हा एकदा सोनोग्राफी करूया, त्यानंतर आपण दुसरा निर्णय घेऊया असं डॉक्टर बोलले. मग पुन्हा एकदा सोनोग्राफी केली आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, ही सोनोग्राफी केल्यानंतर जी पिन ती जागा वर होती ती जागा सोडून एकदम मोकळी झालेली होती. डॉक्टर म्हटले हे कसं आश्चर्य आहे, काल तर वेगळे रिपोर्ट होते आणि आज कसे वेगळे आले. त्यानंतर डॉक्टर म्हटले आता काही प्रॉब्लेम नाही, हे टॉयलेटमधून हिची बाहेर जाऊ हे करेल होणे, तिला खूप केळी खाऊ घाला आणि तिच्या याच्याकडे टॉयलेटकडे लक्ष द्या असं डॉक्टर बोलले. आणि आम्ही तसंच केलं. औषध वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो संध्याकाळी तिची जी पिन होती ती खाली आली आणि आम्हाला खूप आनंद झाला. हे खूप अशक्य होतं आणि हे फक्त आणि फक्त शक्य आमच्या जीवनामध्ये स्वामींनी केलं आहे. आज खूप मोठ्या संकटातून माझ्या बाळाला स्वामींनी अलगदपणे वाचवलं. सर्वजण म्हणत होते ना की तुम्हाला स्वामींनी काय दिलं, का बरं एवढी सेवा करतात, तर स्वामींनी आम्हाला हे दिलं आहे. किती मोठ्या संकटातून अलगद बाहेर काढलं, हे किती मोठं स्वामींची लीला आहे हे प्रत्येकजण जाणू शकतो. मी आता सांगताना अक्षरशः माझ्या अंगावरती शहारे उभे राहत आहे स्वामींची महिमा ऐकून. असा आमचा हा आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.